नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण एकाच व्हिडिओमध्ये एकदम चविष्ट अशी हरभऱ्याच्या पानांची तसेच भिजवलेल्या हरभऱ्यांची भाजी बनवणार आहोत. हे बघा, आता मी अर्धी पानं निवडून घेतलेली आहेत. तर आता तुम्हाला मी ही निवडायची कशी ते सांगतो. आता आपल्याला बाजारात अशा प्रकारे हरभऱ्याचे असे शेंडे मिळतात. तर त्यातला असा शेंडा तुम्ही एक घेतला की थोडासा असा आपटायचा आहे खाली, म्हणजे यामध्ये जर काही आळी वगैरे असेल तर ते खाली पडतं. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण असे शेंडे पुन्हा यातले असे काढून घेऊया अशा प्रकारे. आणि हे आपण वेगळे काढून घेऊयात. तर अशा प्रकारे ही भाजी अशी निवडायची असते. निवडल्यानंतर आपण ही चांगली धुवून घेऊयात. सर्वात आधी आपण लसूण थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. सोबत आपण 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेऊयात आणि हे लसूण आणि मिरची मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ही लसूण आणि मिरची जाडसर वाटून घ्यायची आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आपण त्यामध्ये तेल घालूयात. 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. आपण जे लसूण आणि मिरचीचं वाटण केलं होतं ते घालूयात आणि तेलामध्ये 2-3 मिनिट फ्राय करून घेऊयात. आता लसूण आणि मिरची परतून झालेली आहे. आपण चवीनुसार मीठ घालूयात. थोडीशी आपण हळद घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता मीठ आणि हळद मिक्स करून झालेलं आहे. आता आपण जी हरभऱ्याची पाने निवडून ठेवली होती ती घालूयात आणि लसूण आणि मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे. आता या लिंबाचा रस आपण भाजीमध्ये पिळूयात आणि सोबतच आपण थोडंसं पाणी घालूयात. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता मिक्स करून झालेलं आहे आणि बाजूने आपण थोडंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे. आता आपण हे झाकून ठेवूयात आणि झाकून आपण 5 मिनिट ही भाजी शिजवून देऊयात. शिजवताना गॅस एकदम लो करून ठेवायचा आहे आणि 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण उघडून पाहूयात. तुम्ही इथे पाहू शकता, या भाजीला आता पाणी सुटलेलं आहे. आता मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता, अशा प्रकारे पाणी या भाजीला सुटलेलं आहे. आता मिक्स करून झालेलं आहे. पुन्हा आपण झाकण घालूयात आणि 2-3 मिनिट पुन्हा शिजवून घेऊयात. आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण काढूयात. तुम्ही इथे पाहू शकता, पाणी आता पूर्णपणे आटलेलं आहे. म्हणजेच ही भाजी आता तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती आणि भाकरी सोबत खाऊ शकता. एकदम चविष्ट अशी ही भाजी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खास करून थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी आपल्याला उपलब्ध होते. त्यावेळी आवर्जून ही भाजी तुम्ही ट्राय करा. आता आपण भिजवलेल्या हरभऱ्यांची सुकी भाजी बनवायला घेऊयात. इथे मी भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत. हे डिशभर हरभरे आहेत. तर आपण सर्वात आधी हे शिजवून घेणार आहोत. या हरभऱ्यांची भाजी खूप चविष्ट लागते आणि हे हरभऱ्यांच्या भाजीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्यासाठी खूप चांगली असते ही भाजी. तर सर्वात आधी आपण हे हरभरे 2-3 वेळा पाण्याने धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर कुकरमध्ये शिजायला घालूयात. हरभरे मी धुवून घेतलेले आहेत. आता हरभरे बुडतील इतकं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत, म्हणजे आपले हरभरे व्यवस्थित शिजतील. हे पहा, आता 4 शिट्ट्या करून मी कुकरला हरभरे शिजवून घेतलेले आहेत. शिजले आहेत का नाही ते आधी चेक करूयात. तुम्ही इथे पाहू शकता.
हरभरे एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण रेसिपी करायला घेऊयात. आता कढईमध्ये तेल घेऊन गरम केलेलं आहे आणि इथे मी थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे तेलामध्ये घातलेले आहेत. आता जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण थोडासा कढीपत्ता घालूयात. आता आपण एक कांदा चिरून घालूयात. कांदा 2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता कांद्याचा आता कलर बदललेला आहे. आता मी इथे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो घालूयात आणि इथे चिमूटभर मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो शिजलेला आहे आणि सॉफ्टही झालेला आहे. आता आपण काही मसाले घालूयात. थोडंसं आपण हळद घालूयात. इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, तो घालूया. पाव चमचा धनेपूड आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तो घालूया. आता मसाले कांदा आणि टोमॅटो मध्ये मिक्स करून घेऊया. आता मिक्स करून झालेला आहे. आता आपण ओला हरभरा घालूयात. ओला हरभरा घालून झाल्यानंतर आपण मिक्स करून घेऊयात. आता हरभरा मिक्स करून झालेला आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात वरून. कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झालेले आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि इथे आपली भिजवलेल्या हरभऱ्यांची भाजी तयार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्या असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.